नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची फर्स्ट आन्सर की आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फर्स्ट आन्सर कीच्या आधारावर एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व कॅटेगरींच्या बघा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत। प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिला आणि सर्वसाधारण अशा प्रकारे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला नंतर सांगतो, परंतु हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आपण कशा प्रकारे काढलेला आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। कोणत्याही परीक्षेच्या कट ऑफवर कोणत्या घटकांचा प्रभाव पडत असतो ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यानुसारच आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। म्हणजेच बघा मागील परीक्षांच्या कट ऑफचे ॲनालिसिस आपण केलेले आहे। ओके, त्यानंतर या आधीच्या परीक्षा झालेल्या आहेत राज्यसेवेच्या, त्यांच्याशी बघा काठिण्य पातळीची सुद्धा आपण तुलना केलेली आहे। पेपर जर खूप जास्त कठीण आलेला असेल तर कट ऑफ हा बघा खाली जात असतो आणि पेपर इझी आलेला असेल तर कट ऑफ वर जात असतो। ओके, त्यानंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती जागा आलेल्या आहेत हे सुद्धा महत्त्वपूर्ण असते। ओके, जागा कमी आलेल्या असतील तर कट ऑफ वाढत असतो आणि जर जागा जास्त आलेल्या असतील तर कट ऑफ हा कमी होत असतो। ओके, त्यानंतर बघा या वर्षीच्या जे आहे विद्यार्थ्यांच्या मार्क्सचे ॲनालिसिस सुद्धा आपण केलेले आहे। आपले जे आहे यूट्यूब सबस्क्रायबर्स, ओके, आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर्स आणि टेलिग्राम चॅनलचे मेंबर्स यांच्या मार्क्सचे ॲनालिसिस सुद्धा आपण केलेले आहे। विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स सांगितलेले आहे आणि त्यानुसार किती कट ऑफ लागू शकतो याबाबत आपण अंदाज बांधू शकतो। ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपरची काठिण्य पातळी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। पेपर हा मॉडरेट लेवलचा होता। या वर्षीच्या पेपरची तुलना जर मागच्या वर्षीच्या पेपरशी जर आपण केली, ओके, जीएसचा पेपर त्याच्याशी जर आपण तुलना केली तर हा जो पेपर आहे थोडा इझियर लेवलवर होता। ओके, मागच्या वर्षीच्या पेपरपेक्षा हा पेपर इझी होता, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। खूप जास्त डिफिकल्ट पेपर होता नाही, मॉडरेट होता आणि इझी टू मॉडरेट अशा प्रकारे हा पेपर होता। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघून घेऊया। यामध्ये बघा ओपन एसबीसी, एसीबीसी, ओपन ओबीसी, एसबीसी, एसीबीसी आणि व्हीजेएनटी यांना मी एकाच कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे, कारण यांचा कट ऑफ ऑलमोस्ट सेम लागत असतो। ठीक आहे, यामध्ये बघा एसीबीसीचा कट ऑफ मी नंतर सांगणार। ओके, एसीबीसी मी कापून राहिलेलो आहे इथे। ओके, ओपन ओबीसी, एसीबीसी आणि व्हीजे आणि एनटी यांचा कट ऑफ ऑलमोस्ट सेम लागत असतो, म्हणून यांना मी एकाच कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे। यामध्ये सुद्धा एनटी बीचा कट ऑफ थोडा कमी लागू शकतो। याशिवाय व्हीजेचा कट ऑफ सुद्धा बघा थोडा कमी लागू शकतो। ओके, व्हीजेचा कट ऑफ तर त्याबाबत मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। ओके, किती कमी होऊ शकतो ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की आता आपण ओबीसी, ओपन, एसीबीसी, व्हीजे आणि एनटी यांच्या कट ऑफ आपण सोबत बघणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला मेल म्हणजेच सर्वसाधारण आणि फिमेल यांच्या कट ऑफ मी तुम्हाला आता सांगणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी मेल म्हणजेच सर्वसाधारणच्या एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आहे 110 ते 112 मार्क्सपर्यंत तुमचा जो आहे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। ओके, याशिवाय फिमेलचा कट ऑफ बघा, फिमेलचा कट ऑफ 103 ते 105च्या दरम्यान फिमेलचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। ओके, कोणत्या कॅटेगरींच्या तर ओपन, ओबीसी, एसीबीसी आणि एनटी। ओके, एनटी बी जर सोडलं आणि व्हीजे जर सोडलं बघा, ओके, व्हीजेच्या सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगतो, तर यांचा कट ऑफ जो आहे तो 110 ते 112च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि फिमेलचा कट ऑफ 103 ते 105च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ओके, त्यानंतर शेड्यूल कास्टच्या बघा, शेड्यूल कास्ट मेलचा जो कट ऑफ आहे तो 105 ते 107च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ओके, त्यानंतर शेड्यूल कास्ट फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 96 ते 98च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ओके, त्यानंतर बघा शेड्यूल ट्राईब बघून घेऊया। शेड्यूल ट्राईब मेलचा जो कट ऑफ आहे तो 98 ते 100च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि शेड्यूल ट्राईब फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 85 ते 88च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस,
EWSचा कट ऑफ यावर्षी खाली येणार आहे, कारण EWSमधून मराठा विद्यार्थी आता बाहेर निघालेले आहे. मराठा विद्यार्थ्यांसाठी ACBC नावाची सेपरेट कॅटेगरी बनलेली आहे. तर यामुळे बघा खूप मोठी लोकसंख्या, खूप सारे विद्यार्थी हे EWSमधून बाहेर पडलेले आहेत आणि यामुळे EWSचा कट ऑफ यावर्षी खाली येणार आहे. आणि बघा EWS मेलचा जो कट ऑफ आहे तो 102 ते 104च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर EWS फिमेलचा जो कट ऑफ आहे हे यापेक्षाही कमी, म्हणजे 90 ते 92च्या दरम्यान EWSचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता आपण ऑलमोस्ट सर्व कॅटेगरींचे जे आहे आपण बघितलेलं आहे. आता आपल्या 3 कॅटेगरीज उरलेल्या आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवून देतो. यामध्ये आता SBC कॅटेगरीमध्ये मेलचा कट ऑफ बघा, मेलचा कट ऑफ 104 ते 106च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. ओके, आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे SBC फिमेलचा कट ऑफ हा बघा 95 ते 97च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा NTBचा जो कट ऑफ आहे तो 107 ते 109च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आणि बघा हा मेल झालं हे बघा. ओके, फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 97 ते 99च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आणि विजे यांच्या बघा 107 ते 109च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे, सेम आहे. आणि फिमेलसुद्धा बघा जे आहे 97+ जो आहे फिमेलचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वच्या सर्व कॅटेगरींसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ हा बघितलेला आहे. तुमच्यापैकी काही विद्यार्थी याच्याशी असहमत होऊ शकतात. तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की कट ऑफ जास्त लागेल, तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की बघा एवढा कट ऑफ लागणार नाही, कमी लागेल. तर तुम्हाला काय वाटते, किती कट ऑफ लागू शकतो ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. याशिवाय बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत. ओके, GSमध्ये इथे लिहितो बघा, GSमध्ये मिळालेले तुमचे मार्क. ओके, याशिवाय तुमची कॅटेगरी आणि तुमचे बघा जेंडर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा माहिती पडणार की इतर विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत. तर तुम्ही तुमचे मार्क्स आणि तुमची कॅटेगरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. याशिवाय आपलं बघा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे. व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आणि काही शंका असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न आणि शंका मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.